नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत सुकी मुगाची डाळ, म्हणजेच कोरडी मुगाची डाळ बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ती धुवून आपण 10 मिनटासाठी भिजत घातलेली होती पाण्यामध्ये. पाणी आता आपण निथळून घेतलेलं आहे. आणि इतर साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला तेल लागणार आहे. त्याचबरोबर इथे आपण जिरं मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, कांदा आणि इतर मसाले जे आपण घालणार आहोत ते मी तुम्हाला बनवताना दाखवेल. तर इथे आता कढई ठेवलेली आहे आपण तापायला. तर आता कढईमध्ये तेल घालू आपण. तर इथे जिरं मोहरी घालू. इथे घालू लसूण छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे. आणि आता मिरची घालू आपण. मिरचीसुद्धा झालेली आहे. आता कढीपत्ता घालू आपण. आणि कांदा घेतलेला आहे एक. तर इथे कांदा आपण जास्त प्रमाणात घातलेला आहे, म्हणजे मोठा कांदा घेतलेला आहे. खूप छान लागतं यामध्ये कांदा, म्हणून आपण जास्त घातलेला आहे. चांगला एक मोठा कांदा घातलेला आहे आपण. आता हळद घालू आपण. कांदा अगदीच लाल करायचा नाही आहे आपल्याला, थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे असा सॉफ्ट असा झाला पाहिजे आपला कांदा, जेणेकरून कच्चेपणा निघेल. आणि अगदी थोडंसं हलका परतायचं आहे. तर आता कांदा झालेला आहे. आपण धण्याची पूड घालू यामध्ये. थोडासा गरम मसाला. तुम्हाला टोमॅटो घालायचा असला तुम्ही इथे असा कांदा थोडा परतल्यावर आपण टोमॅटो घालून परतून घ्यायचा. नंतर सगळे मसाले वगैरे घालून आपण डाळ घालायची. तर आता ही मुगाची डाळ घालू आपण. घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. डाळ भिजत घातल्याने काय होतं, लवकर शिजते. आणि एखाद्या वेळेस काही जण साल असलेली डाळ वापरतात, तर ती अशी भिजत घातल्याने त्याचं लगेच साल निघतं. म्हणून आपण अशी भिजत घातली म्हणजे लवकर आपली डाळ शिजण्यास मदत होते. आणि आता पाणी घालू आपण. चवीनुसार मीठ. तर आता आपण उकळी आणून घेऊ आणि मग नंतर झाकण ठेवून मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत भाजीला. आणि आपल्याला मोकळी डाळ पाहिजे असल्यामुळे आपण काय करणार आहोत, पाणी एकदम न घालता आपल्याला आता एवढं पाण्यामध्ये आपण बघू किती शिजते ती. आणि लागलं तर आपण नंतर थोडंसं पाणी घालू, कारण जास्त पाणी आधीच टाकलं म्हणजे काय होईल, अगदी पिठल्यासारखी होईल ती. नको आहे आपल्याला पिठल्यासारखी. म्हणून आपल्याला पाणी थोडंच घालून तर भाजी शिजून घ्यायची आहे. तर आता उकळी आलेली आहे. झाकण ठेवू आपण. तर हे बघा, हलवून घेऊ एक वेळा आणि परत आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत डाळ. तर तिथे थोडंसं पाणी घालू आपण, कारण डाळ अजून आपली शिजायची आहे. अशा प्रकारे थोडं पाणी घालत आपल्याला शिजून घ्यायची आहे मुगाची डाळ. तर बघा, इथे आपली मुगाची डाळ छान अशी शिजलेली आहे. आता गॅस बंद करू आपण. कोथिंबीर घालू. छान मिक्स करून घेऊ. तर ही अशी भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही ही बनवू शकता. हलकाफुलकी अशी डाळ आपली आणि त्याबरोबर कढी, अगदी छान असं बेत होतो. आता ही भाजी आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही प्रवासातसुद्धा ही भाजी नेऊ शकता. अगदी सिंपल भाजी आहे, पण अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा. चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे आपली मुगाची डाळ, सुकी मुगाची डाळ. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली सुकी मुगाची डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर भाकरीबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा, छान लागते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.